शिवसेनेची वाट लावणारा अजून जन्माला यायचा आहे अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपचा समाचार घेतला। ते नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत बोलत होते। यावेळेला भाजपमध्ये येणाऱ्या गुंडांवरून सुद्धा त्यांनी भाजपला चांगलंच लक्ष केलं। शिवसेनेकडे जेवढे सैनिक, जेवढे इच्छुक उमेदवारीसाठी आले, किंबहुना स्वतःच्या हक्काचे सैनिक निवडणुकीच्या मैदानात, रणांगणात उतरायला तयार झाले, मला नाही वाटत दुसऱ्या कोणत्याही पक्षामध्ये अशी सैनिकांची गर्दी उसळली असेल। मधल्या काळामध्ये थोडासा एक प्रकार झाला, सगळ्यांना असं वाटलं की शिवसेनेची आता वाट लागली। वाट शिवसेनेची कधी लागू शकत नाही। जे कोणी अन्यायी आहेत, अत्याचारी आहेत, त्यांची वाट शिवसेना लावेल, पण शिवसेनेची वाट लावणारा अजून जन्माला आलेला नाही आणि येणार सुद्धा नाही। गुंडगिरी जी वाढते आहे, का वाढणार नाही? इथे सुद्धा जे गुंड, काही गुंडांनी आपल्याकडे येण्याची इच्छा व्यक्त केली होती, म्हटलं गेट आउट, माझ्या दारात यायचं नाही, गुंडगर्दी करत असेल तर जा तिकडे पलीकडे, माझ्या शिवसेनेत यायचं नाही। शिवरायाचा पवित्र भगवा आम्ही पुढे घेऊन जात असताना त्या भगव्याला डाग लागेल असा एक सुद्धा माणूस मला शिवसेनेमध्ये नको आहे। केवळ जिंकण्याची क्षमता असेल। जे भाजपवाले म्हणतायत की गुंडांना आधी आम्ही निवडून आणू आणि त्याच्यानंतर सुधारू, तुम्ही काय मंत्रालयाचं गुंडालय करणार आहात? सगळे गुंड पुंड हातामध्ये घेऊन तुम्ही राज्यकारभार करणार आहात?